नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत रोहिणी चौधरी. रोहिणी ताई आपल्याला जरा वेगळे पदार्थ बनवायला शिकवतायत. हां, पण त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे घरामध्ये अगदी सहज उपलब्ध होऊ शकतं. रोहिणी ताई, आज जो पदार्थ शिकवणार आहात त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे? हां, त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अळशी. हां, जिरं, लसूण, धने, सैंधव, अर्जुन आणि मिरची पावडर. अच्छा. आता ही अळशी जी आहे ही आपण पहिल्यांदा जरा गॅस लावाल का? जरा कालते तेव्हा ही आपण मंद अशी भाजून घ्यायची. ही अळशी गुणकारी निश्चित आहे, म्हणजे नाव अळशीवर जाऊ नका तुम्ही. हो, आणि तुम्ही आळशीपणा करू नका. अळशी आणा आणि हा जो पदार्थ शिकवतायत ना रोहिणी ताई, तो तुम्ही नक्की करून बघा. आणि आळशीपणा नाही केला तर अळशीचा हा पदार्थ तुम्ही घरी नक्की बनवू शकाल. हो की नाही रोहिणी ताई? निश्चितच. आता भाजून झालेली आहे. त्याच्यात थोडी थंड करायची का? हो. अच्छा, घ्या. ही जरा बारीक करून घ्यावी लागते. हां, म्हणजे जरा खायलाही बरी वाटते, अशी चरचरीत वाटते ना, अख्खीच जर खाल्ली तर औषधी आहे म्हणून. आणि मग ते एक औषधाचं एक हे येतं त्याला. हां, औषधाचं फील येतो खरंच. आणि हे काय आता जरा थोडीशी थंड करून थोडीशी थंड करूया. तर त्याच्यामध्ये मग लाल तिखट जर घातलं तर ते तिखट नाही होणार? नाही, थोडंसं घालायचं असतं, कारण चव तर आली पाहिजे, रुचकर लागला पाहिजे. हां, म्हणून तर त्या पदार्थात थोडी. आणि मिरची सुद्धा औषधी आहे. हो का? हो, मग मिरची सुद्धा. आता कॅन्सरवर जे संशोधन केलंय त्याच्यामध्ये मिरची ही खावी, अजिबात मिरची जी खाऊ नये असं म्हणतात, ते साफ चुकीचं आहे. कारण मिरचीमध्ये सुद्धा हे गुणधर्म आहेत. आता कष्टकरी माणसं जी आहेत त्यांना तर मिरची अतिशय आवश्यक असते. हो का? हा, आणि असंही ना बघितलं तर खरं तर खूप कामं करणारी लोक असतात, तर ते मिरची त्यांना जास्त आवडते पण खायला. हो, निश्चित. त्यांना गरज असते शरीराला त्याची. हो, म्हणून. अच्छा, म्हणून ते म्हणजे त्यांना खावं. आता बाकी सगळं मिश्रण त्याच्यामध्ये? हो, त्याच्यामध्ये म्हणजे अर्जुन. अच्छा, आधी लसूण बारीक करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर बाकी सगळे पदार्थ त्याच्यामध्ये घालायचे. आता सैंधव आपण का वापरतोय तर मीठ जे आहे ना त्या मिठाने म्हणजे बीपीला काही त्रास होऊ शकतो, किंवा मीठ जास्त खाणं म्हणजे तसं अपायकारकच आहे. आणि हे आपण उपायकारक म्हणून खातोय हा पदार्थ, म्हणून सैंधव घ्यायचं. कारण सैंधव शरीराला फार चांगलं आणि ते श्रेष्ठ आहे. म्हणजे लवण. अच्छा, त्याला काय म्हणतात? लवण. हां, हे सगळी लवण आहेत. सैंधव, पादेलोण, अच्छा, हां, यवक्षार, ही सगळी लवण आहेत. आणि धन्याची पूड घालायची.
धने कसे जरा थंडावा देणारे आहेत, तसे लसूण वगैरे उष्ण आहे आणि म्हणून आपण धने, आणि धन्यानी एक रुची पण वेगळी येते. अच्छा. तसंच जिरं पावडर पण घालायची. हो, जिऱ्याची चव तर किती छान लागते. वास सुंदरच लागतो. आणि आता ती लसणाबरोबर त्याच्यामध्ये मिक्स होईल, त्याच्यानंतर ज्या वेळेला त्याचा जो काय सुगंध येईल. आणि लसूण आणि जिरं हे कॉम्बिनेशन फार सुंदर लागतं बऱ्याच पदार्थांमध्ये. आता ही मिरची पावडर थोडीशी चवीला घालायची. सांगितलं ना, मिरची बद्दल असा गैरसमज नको. म्हणजे ती सुद्धा औषधीच आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ते आपण आळशी जी वाटली आहे ना, ती पण ती पण घालायची. आणि हे सगळं एकदाच आता फिरवायचं मिश्रण. हा पदार्थ बनलेला आहे. रोहिणी ताई, मी आता हे याची चव घेऊनच बघणार आहे, कारण मला ना आता राहवत नाहीये, इतका छान खमंग सुगंध येतो.